तर नमस्कार मित्रांनो, एक पुन्हा स्वागत आहे तुमच्या मनोज चिमडा यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज जाणार आहेत अशा लोकेशनवर, एकदम बेस्ट आहे. तर लोकेशन सनी सांगणार आहे आपलं. बघा, बोल सनी. तर लोकेशन आहे त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर आम्ही घेणार आहे ब्रह्मगिरी पर्वत. बस. तर हर हर आपले महादेव. साई आहेत, इकडे रवी, विनायक भाऊ, संदेश भाऊ आणि इकडे आपला ड्रायव्हर रोशन. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे. आणि मनोज चिमडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढे, काय मजा आहे ती पूर्ण दाखवतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आपले मनोज चिमडा खूप म्हणजे मेहनत करतात युट्यूब वरती. नक्कीच मला तुम्ही ओळखत असाल, त्यात काही शंकाच नाही. हो. पण मनोज चिमडा युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या भावाला पण सबस्क्राईब करा. नक्कीच. धन्यवाद. तर आपण आज जाणार आहेत देवस्थान 2 ठिकाणी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि ब्रह्मगिरी पर्वत ह्या 2 ठिकाणी जाणार आहेत. खूप छान देवस्थान आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्या मनोज चिमडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आम्ही आमच्या लोकेशनवर येऊन पोहोचलो आहेत, मात्र खूप त्रास झाला पण आलोच. आणि हाय गाईज, आम्ही आलेले आहेत. आपला पण ब्लॉग चालू आहे आणि मन्याबाईचा पण आमची ब्लॉग खूप चालू आहे. इच्छा होती का आम्ही इकडे कुठे रे? त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत. तर तुम्ही आज दर्शन घेणार आहेत. आम्ही ज्योतिर्लिंग बघू शकता तुम्ही आतमध्ये. आम्ही दाखवतो तुम्हाला कसा काय आहे नजारा. आणि पार्किंग पण आपली किती ते सांगितले 200 रुपये आमच्या गाडीची पार्किंग आहे, मात्र पण आम्ही अरे काय करते वॉटर बॅग आपली बिजू आपलं असं हे. 100 ला घेते घरी. तर खूप महाग आहे इकडे. पाऊस येईल कधी पण. घ्या रे. आम्ही रेनकोट घेतले पाऊस आल्यामुळे. बघा हे बघा रे तिकडे, हे बघा. माझ्याकडे आहे, माझ्याकडे डिग्री आहे, पण मी घालणार थोड्या वेळेलाच घालणार आहे. बघा आमचा शिट्टीवाला शेवला. चिठ्ठीवाला. तर पाऊस असल्यामुळे आम्हाला रेनकोट घ्यावे लागले. आपल्याला कितीला पडला? 100 ला. 100 रुपये एक पडला. प्राइस 700 रुपये झाली आहे. हो. मी आलो गाडी लोक करू. इकडे आले तर नक्की तुम्ही रेनकोट घेऊन या. हा, प्राइस सगळं जास्तच आहे, तर कमी करण्याचा प्रयत्न करा. देवदर्शनाला आलो आहे. आज आम्ही देवदर्शनाला आलो आहे. तर आपण आता एंट्री केलेली आहे आतमध्ये. तर गर्दी तर खूप आहे. आपले आहेत मागे गर्दी खूप आहे, बघा तुम्ही. आणि आतमध्ये आलो जसं पाऊस पण आलाय जोरात, खूप पाणी पण आलाय. तर बघा किती गर्दी आहे मित्रांनो, खूप गर्दी आहे बघा. आम्ही लाईनीला लागलो. तर आपण इथे ना मी घेतो बरोबर. आम्ही दर्शनाला रांगेमध्ये राहिलो. खूप गर्दी आहे, जवळजवळ 10,000 पब्लिक असेल. 10,000 नक्कीच. आणि आमचे श्रावण असल्यामुळे खूपच गर्दी आहे. तर मित्रांनो, दर्शन घेण्यासाठी आपण लाईनीला लागलो आहे. तब्बल हजारो लोक आहेत आणि आम्ही श्रावण महिन्यामध्ये गेलो होतो, तर खूप आम्हाला गर्दी भेटली होती दर्शन घेण्यासाठी. खूप सुंदर आहे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी पर्वत. लाईनीमध्ये आपल्याला जाता जाता स्क्रीनवर दिसते की दर्शन चालू झाले आहे. तर
मित्रांनो आपण अर्ध्यापर्यंत पोचलोय बघा. तर इकडे अजून खूप लांब आहे, अजून खूप वेट केलंय. शंकर भगवान की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर फायनली आपण दर्शन घेण्यासाठी पोचलोय. तब्बल 2-2.5 तास वेट करून आपण दर्शन घेण्यासाठी जवळ आलोय. तर आपण आता चला दर्शन घेऊया. तर फायनली आमचं दर्शन झालंय. दर्शनसाठी तब्बल 2-2.5 तास वेट केलं आणि दर्शन झालं. तुम्हाला कसं वाटतंय दर्शन घेऊन? एकदम मनाला शांती वाटली, बरं वाटलं. एकदम मन 2 तास वेट केलं पण झालं दर्शन चांगलं झालं. आमचे मित्र 3 वेळेला आले होते. तिसरी फेरी का चौथी फेरी? दुसरी फेरी. काही जण 3 वेळेला पण आलेले आहेत. आपण आता जाणार आहेत ब्रह्मगिरी पर्वत आणि गंगाद्वार उगम ह्या 2 ठिकाणी आणि हा 2 तासाचा प्रवास असणार आहे. तर आपण आता कुठे पोचलोय? आता ब्रह्मगिरी घाटामध्ये आपण आहेत आता सध्या. हो मात्र अर्ध्या रस्त्याला आहेत. वाकडे तिकडे वल्लाची वाकडे पूर्ण घाट लागतात. तुम्हाला दाखवतो बघा. वलनाची घाट. हे बघा इकडे हे बघा एकदम खतरनाक व्ह्यू आहे बघा. हे बघा आम्ही कधी झालं असतो मग पोलिसांनी आम्हाला अडवलं. पोलीस खूप आहेत. त्यामुळे आम्ही आता थोडस लेट झालो. लेट झालंय. लेट पण थेट. लेट पण एकदम थेट. हा. तर बघा. खरंच हो समुद्र दिसतो का रे? हा, समुद्र दिसतो. हो समुद्र आहे. ब्रह्मगिरी आहे कुठला? एवढे तर धर्मागिरी पुढे धर्मागिरी तो तिकडे नाही का? आता आलोय आपण आता.
एक नंबर ज्योतिर्लिंग मंदिर कुठं आहे तिथं आम्ही फुकट 5 तास घालवले. त्या बघ समोर. बाई त्याच्यानी मला भेटत नाही कुठगण होते हो तल्यात मासं काय होते हिरवं पिवलं लाल. तर आम्ही दर्शन घेऊन फायनली ब्रह्मगिरी पर्वताजवळ पोहोचलो आहोत. तर मनोज दाखवतील व्ह्यू समोर. नक्कीच बघा, चांगला एकदम view आहे. खतरनाक आहे. हे बघा. आणि त्यांच्यासोबत मी पण आहे. हो बघा. तर इथून पुन्हा आमचा आता प्रवास चालू झालेला आहे. हो नक्कीच. तर पुढील चांगली चांगली व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे. अरे मस्ती करतच नाही तो काय यार, उड्या मारायला त्याला. हो 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 नक्की. चला. तर चला भेटू वरती. आता हे तिकडे तर मित्रांनो, एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना, आई शपथ, तुम्ही एकदा नक्की बघा. बघा लांब लचक आहे आणि इथून एवढा उंचावर दिसतो ना, एकदम खतरनाक. आणि तिकडे दर्शनासाठी जाता बघा, हे बघा इथे. आणि तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. तर आपण आता लागलोय वरती चढायला, पायऱ्या लागलेत बघू शकता. नक्कीच आम्ही थोडा शॉर्टकट मारला, आम्हाला उशीर झाला या कारणाने. नक्कीच. तर आम्ही आता चढतोय ब्रह्मगिरी पर्वतावर. हो 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 नक्कीच. एकदम खतरनाक नॅचरल. कॅमेरा मधून बघण्यात आणि समोरून समोरून बघण्यात बघण्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमान फरक आहे. परंतु आम्ही तुमच्यापर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडिओ पोहोचवणार आहेत. नक्कीच. तर आमच्या मनोज चिमडा चॅनलला चांगला सपोर्ट करा. हो नक्कीच. आणि जसं जास्तीत तुम्ही जास्त सपोर्ट करून कराल, जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा. जेवढं तुम्ही सपोर्ट कराल तेवढं मला व्हिडिओ काढायला आवडेल. नक्कीच मित्रांनो, तर सपोर्ट असू द्या. आणि पुढे पुढे आमच्यासोबत तुम्ही पण येत चला. हो नक्कीच. खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. काय व्ह्यू आहे मित्रांनो, बाबा बाबा. किती वाटते तुम्हाला? तर आहे असा व्ह्यू बघा. हे मोबाईल घेऊन पडायला म्हणून उगम होती तू ना. चल आता इथे घेतो. पोचलोय वरती. हो नक्कीच. वाव वाव वाव. सांगतो ना व्हिडिओ मध्ये सांगतो ना. ये देख कैसा है ये. माझ्या पण हातातला दे. मार्केटर तर मित्रांनो, आता आपण जाणार आहेत गंगाधार उगम ह्या ठिकाणी. तर बघू शकाल तुम्ही किती लोक येतात जातात, खूप गर्दी आहे. तर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो, तुम्ही नक्की बघा. तर हे आहे गंगाधार उगम.
तुम्ही बघू शकाल इथनं पाणी निघतं, एकदम थंडगार आहे. गंगाधार उगम आणि आपण दर्शन घेणार आहेत इथे. तर आपण आता वरच्या दिशेने पोचलोय. तर बघा तुम्ही व्ह्यू एकदम खतरनाक आहे. आणि आमची सर्व गँग येत हो बघा, असं वाटते की रायगड आहे वरनं. रायगड नसून तर हे ब्रह्मगिरी पर्वत आहे. हा, ब्रह्मगिरी एकदम खतरनाक. एकदम स्मूथ, एकदम फ्रेश वातावरण. फ्रेश. पुढून पैसे मागून घेते असं ते जेजुरीला कुठं बंद घालून देत नाही पैसे. तर आपण आता आलोय वरच्या थरावर. तर बघा तुम्ही पण आता दर्शन घेणार आहेत. असं इकडं काय नाही आता इकडं रिक्षण झालं. इकडं काय बरं गेलं. ब्रह्मगिरी वरती पर्वत इकडेच सर. बघा ना मी झालो तू बघ. आमच्या गेल्या म्हणून पुढं त्याला पाहिजे नव्हतं. मग म्हणलं काय माहिती आता की नाही म्हणून तुम्ही निघलं म्हणलं. मग चला नाही किती खूप करू नये पहा. रेनकोट काढा. रेनकोट काढायचं का कसं नाही. रेनकोट काढायचं रेनकोट काढून दादा इकडून का रेनकोट घेते. बाहेरून दर्शन घेतात लावून दिलं ना. रेनकोट काढलं नाही काय आपलं दुसरं आहे ते शर्ट आणि तुमचं लांबून आलो आपण. कॅप्चर कर. तर मित्रांनो आता आपण वरच्या बाजूला जाणार एकदम टॉपला. बघा इथे वरच्या बाजूला जाणार आहेत. काय करतोय. घेऊ नको बघ माकडांना. लांबून आलो आपण. कॅप्चर कर. लावायला पाहिजे ना. जाम धोक्यात आहे. चढणाऱ्याला सेफ.
मारुतीरायांचं मंदिर बघू शकतो आपण. आपली टोली हरवली ना दोघे तिघे. अरे माय बघून टाक रे चप्पल चाललाय रे मागे बघा मी गंशूमध्ये घुसलो आता. हो हर हर महादेव. आता दोघं पण पुढे जा तू जा पुढे जा बोगद्यातून जा पुढे जा आमचा घे जा. हा जा 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 पुढे जा. आपल्या सेल्फीचं घेऊन त्यांनी तिकडे लागितलंय सरळ. हर हर महादेव. तर आपण आता वरता पोचलोय बघा. म्हणजे 2 तास लागले का? चला 2 तास लागले मित्रांनो चढायला. फायनली आलो वरती, अर्ध्या ठिकाणी आलो. तर आम्ही फायनली पोहोचलोय. जवळजवळ 2 तासाचा प्रवास. चल 2 तास झाले. तर मित्रांनो आपण वरच्या बाजूला आलो. तर अजून वरची एक बाजू आहे बघा. तर आम्ही थकलोय चढून बघू वरतं जायला जमते की नाही. इथून तर खूप भारी व्ह्यू दिसतो आणि खूप छान आहे फिरायसारखं. हे आपले मित्र परिवार आहेत. हाय महेश किंग. तर तुम्ही पण या नक्की एकदा आणि बघू. आम्हाला वरतं जायला जमलं तर जाऊ, नाहीतर इथूनच फिरू. तर तुम्हाला मी दाखवतो बघा. तर मित्रांनो आता आपण इथेच थांबूया. काही कारणास्तव आपण वरती जाऊ शकलो नाही. तर मित्रांनो नक्कीच पुढच्या वेळेस आल्यावर तुम्हाला पूर्ण दाखवू. आणि आपल्या मनोज चिमडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या.